रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे पाठवले जात आहेत। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणे यांनी गंभीर आरोप केला होता। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटले असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला। निलेश राणेंची विजय किंजवडेकरांच्या घरावर धाड देखील काल पाहायला मिळाली। भाजप कार्यकर्त्याच्या घरातून 25 लाखांची बॅग पकडण्यात आलेली आहे। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत। ते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा काय करतात त्याचा पुरावा हा तुम्हाला काल मिळाला असेल। ते परवा मालवणला आले होते। टोपीवाला ग्राउंड मध्ये त्यांची सभा होती, पण सभा हे फक्त निमित्त होतं। ते सभेनंतर काय करतील ह्याचा एक साधारण अंदाजा माझ्याकडे होता, म्हणून मी हा सगळा जो काही प्रकार आहे ती शोधाशोध सुरू केली की कोण करणार, कसं करणार। आणि मग एक दिवसानंतर मला हा विषय हाती लागला। कशासाठी आपण हे करता? रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी असं त्या घरातूनच, आणि अजून जी काही 2-3 घरं आहेत अशा घरातून हा पैशाचं वाटप रोज सुरू आहे। म्हणजे हे म्हणजे 2 दिवस झाले। रवी चव्हाण आले, त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर, म्हणजे आल्यानंतर जे कंटिन्यू 2-3 दिवस असतात ते, म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये। आणि काय पद्धत आहे ही? काय निवडणूक अशी लढायची असते? मी काल पण बोललो, हे जर निवडून गेले तर ते नगरपालिकेमध्ये लुटायच्या पलीकडे काय करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।